रामकृष्ण हरी मंडळी, आज आम्ही चाललेलो आहोत आळंदीला आणि मस्तपैकी पावसाचं वातावरण आहे। आता आम्ही थोरले पादुका मंदिराच्या या ठिकाणी परिसरात आहोत आणि आता मी थोड्याच वेळात आळंदी या ठिकाणी पोहोचणार आहोत। हे बघा, तुम्ही बघू शकता इंद्रायणीला पाणी आलेलं आहे आणि खूप मस्त वाटत आहे या ठिकाणी येऊन आणि पावसाच्या वातावरणात खूपच मस्त वाटत आहे। आणि तुम्ही बघू शकता आता आम्ही जस्ट आळंदीमध्ये आहोत आणि तुम्ही हे परिसर बघा, किती मस्तपैकी वाद्य ठेवलेले आहेत या ठिकाणी आणि तुळशी वृंदावन सुद्धा मस्त सजवलेलं आहे। आणि आताच आपण मस्तपैकी आळंदी या ठिकाणी मध्ये जाणार आहोत मंदिरात परिसरात आणि इंद्रायणीचं वातावरण पाहणार आहोत। आणि हे आहे कालचं वातावरण आणि आज तर पूर्ण रुद्र अवतार घेतलेला आहे इंद्रायणीने आणि मस्तपैकी तुम्ही बघू शकता आता आपली वारी आहे आणि वारीला सगळे वारकरी या ठिकाणी येतात। तर सगळ्यांनी वारकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी थांबा आणि थोडं मार्गदर्शन तुम्हाला करतील तसं तुम्ही पुढे वाटचाल तुमची चालू ठेवा। तर सध्या आपण आळंदीत गजबजलेल्या मार्केटमध्ये आहोत। तुम्ही बघू शकता इथे लहान मुलांची खेळणी, तुळशीची माळ, सुंदर नेक, सगळीकडे भाविकांची खूप गर्दी दिसत आहे। पूर्ण मार्केट भक्तिमय वातावरणाने फुललेलं आहे। आता आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या बाहेर आहोत। रिमझिम पाऊस सुरू। 8 जुलै 2026 रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थान सोहळा आळंदीतून पंढरपूर या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी आहे ना आळंदीमध्ये मुसळधार पाऊस आहे आणि सतत पाऊस सुरू असल्यामुळे ना या ठिकाणी इंद्रायणीला पूर आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता चारही पूल आपले पाण्याखाली आहेत। तुम्हाला मंदिराचा कळस दिसत असेल ना, तो कळस असं म्हणतात की जेव्हा हा कळस हलण्याचा संकेत मिळतो तेव्हा पंढरपूरकडे माऊलीची पालखी सोहळा प्रस्थान केला जातो। त्यामुळे वारकऱ्यांसाठी हा क्षण खूप मस्त आणि खास असतो। आता तुम्ही इकडे बघू शकता बाहेर सतत पाऊस असूनही पावसामुळे भक्तींचा उत्साह अतिशय कमी झालेला नाही। हजारो वारकरी माऊली या ठिकाणी दर्शनासाठी शांतपणे लाईनीत उभे आहेत आणि आता तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाहेरचा परिसर आणि मी या ठिकाणी सांगत आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांची दरवर्षी आषाढी वारीसाठी इथून माऊलींची पालखी पंढरपूर या दिशेने प्रस्थान करते। अनेक शतकांपासून जपत आलेली परंपरा आहे। लाखो वारकरी टाळ मृदुंग आणि ज्ञानेश्वर माऊली तुकाराम या जयघोषात पायी पंढरपूरकडे प्रस्थान करतात। नदी पूर्ण भरून वाहत आहे। इंद्रायणीचे हे रूप, नैसर्गिक ताकद, सौंदर्य दोन्ही एकाच वेळी अनुभवायला मिळत आहे। आम्ही 6 जुलैलाच आळंदीत येऊन माऊलीचं दर्शन घेतलं, त्यावेळी पाऊस जोरदार सुरू होता, पण आज अशी स्थिती सुरू आलेली आहे की पूर स्थिती आहे। आता आम्ही घरी परत निघालेलो आहोत। पावसाचा जोर अजूनही कमी झालेला नाही, पण माऊलीचं दर्शन आनंद आणि कायम मनात राहणार आहे। आणि तुम्ही बघू शकता वाहतूक कोंडी किती झालेली आहे आणि पावसाचा जोर काय कमी होत नाहीये। जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय रामकृष्ण हरी असं लिहायला विसरू नका। आणि भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद, बाय।